50 युवा सहज एका शब्द एका मिनिटात जमा होतील असं व्यक्तिमत्व आहे मिलिंदजी बोडके यांचा सत्कार करावा. फार खुश आहेत ते अंजपच्या ग्राउंडवर आल्यानंतर आणि अंजपकरांच्या वतीने त्यांचा हा सत्कार मायेची शाळ आणि पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन आपण अंजपकरांच्या वतीने हेदवलीचे युवा नेतृत्व मिलिंदजी बोडके यांचा. कॅमेरामॅन प्लीज एकच मिनिट आता त्यानंतर आपण मॅचकडे जाणार आहोत. थँक्यू सो मच. दोन्ही टीमचे 12th मॅन आपण रिपोर्टिंग करा. विपक्षी टीमचं ऑब्जेक्शन येऊ नये म्हणून आम्ही तुम्हाला अलर्ट करतोय. आस्था 11 हेदवली, कार्तिक 11 बारडी. सगळ्यात महत्त्वाचा नियम बघा दोन्ही टीमने. मैदानाच्या आतमध्ये लाईटचा पोल आहे आणि लाईटच्या तारा आहेत. त्यावरती जर फुलटॉस चेंडू लागला तर डेड बॉल असेल आणि जर का टप्पा घेऊन चेंडू लाईटच्या पोलला लागला तर तुम्हाला रन्स घ्यायचे आहेत. ही महत्त्वाची सूचना लक्षात घ्या. 4 ओव्हर 4 बॉलर, पहिली ओव्हर पॉवर प्ले आणि कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. त्या अनुषंगाने आस्था 11 हेदवली आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल कार्तिक 11 बारडी. या वर्षीच्या यावर्षी 2025-26 वर्ष सुरू झालं आणि ज्या टीमने भल्या टीमला पाणी पाजलं, 3 ट्रॉफी लगातार ज्यांनी जिंकल्या होत्या आस्था 11 हेदवली आणि त्यांच्या विरोधात कार्तिकी 11 बारडी हा संघ फाईट करतो आणि मॅच सुरू होईल. पहिलं कॅश प्राइज हेदवली टीमसाठी मिलिंद बोडके यांच्याकडून 3 लगातार षटकार, 1000 रुपयाचा कॅश प्राइज. गोलंदाज तयार. पहिला बॉल रुपेश पाटील यांचा. कार्तिकी 11 बारडी टीम कडून रुपेश पाटील आलेत. पहिला बॉल आणि पहिलाच डॉट बॉल. सामना रंगेल. आस्था 11 हेदवली आकर्षक टी शर्ट आहेत. कार्तिकी 11 बारडीचे देखील आकर्षक टी शर्ट आहेत आणि या दोन टीम मध्ये एक तुल्यबल अशी लढत आणि त्या लढतीला सुरुवात झालेली. एक बॉल रुपेश पाटीलचा हा चेंडू. दुसरा बॉल बॅक टू बॅक डॉट बॉल प्रसाद मस्कर. हेदवली संघाचा टॉप प्लेयर आहे. ॲज अ ऑलराऊंडर म्हणून संघाला त्याची सुरुवात चांगली हवी आहे. प्रसाद मस्कर आणि त्याच्या साथीला रोशन या विस्फोटक जोडीने इथून 2 बॉल रुपेश अगेन्स्ट. तिसरा बॉल बॅट ब्रश ऑन साइडला शॉट मिड विकेटकडे. पहिली सिंगल ओपन झाली आणि जोरदार टाळ्यांनी पहिल्या धावेचं स्वागत केलं आस्था 11 हेदवलीने. हेदवलीकरांचं क्रिकेटवरती फार प्रेम आहे. कार्तिक 11 बारडीकरांचंही तेवढंच प्रेम आहे आणि सपोर्टर बघा स्टेजच्या आजूबाजूला जी प्रचंड गर्दी दिसते ना ती या दोन टीमच्या सपोर्टरची आहे. अफलातून क्रिकेट दाखवण्याचा प्रयत्न हे दोन टीम करतील आणि 3 बॉल एका धावेने सुरुवात. चौथा बॉल मागे खेचलाय. थोडी खराब फिल्डिंग झाली. मागे बॉल चाललाय. 1 रन दुसरी धाव इथून घेण्याचा प्रयत्न. कार्तिक 11 बारडीच्या फिल्डरला चांगली फिल्डिंग करावी लागेल. म्हणजे एखादा जर मैदानावरती त्यांना पळणारा ससा दिसला तर तो बिळात जाण्याआधी त्याला पकडावा लागेल. 3 बॉल एकच धाव होती आणि चौथ्या बॉल होती 2 धावा आल्या. 4 बॉल 3. 4 बॉल 3. रुपेश पाटील खूप अनुभव आहे या बॉलर्सकडे पॉवर प्ले मध्ये. चांगला बॉल विकेट येता राहिली. स्टंपच्या वरून निघाला हा चेंडू. पंचांनी या ठिकाणी ओळखलं अनिल मिनमिने ॲज अ मेन अंपायर आणि 5 चेंडू आणि धावा आहेत त्या 3. धीम्या गतीने एकही चौकार आला नाही पॉवर प्ले मध्ये आस्था 11 हेदवली टीम कडून. गरज आहे बाउंड्रीची. आता 1 टू गो. लास्ट बॉल हवेत खेळलाय. कॅच पकडण्याची संधी होती पण शांततेने खेळलं आणि 4 धावांनी रुपेश पाटीलची पहिली ओव्हर कंप्लीट झाली. आस्था 11 हेदवली एकही विकेट आउट नाही पण धावा आहेत फक्त 4. 4च ओव्हरची मॅच आहे. 4 धावा. रोहिदास मिनमिनेंची धावपळ भरपूर आहे. आरुके पप्पा अशी त्यांची ओळख आहे अंजप गावात आणि त्यांच्या सुकन्याचं नावाचं टी शर्ट घालूनच म्हणजे जर अंजपगाव तुम्ही आले आणि जर म्हटलं ना की आरुके पप्पा तर तुम्हाला लवकर रोहिदास यांची ओळख पटवता येईल. 1 ओव्हरमध्ये धावा आहेत त्या 4. या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत घेताना आपण सकाळपासून पाहिलं. राहुल जोगळे असतील, महेश धुळे, गणेश मिनमिने,
अविनाश मिनमिने, अक्षय मिनमिने आणि त्यांच्या संपूर्ण दीपक जोगळे आणि त्यांची संपूर्ण टीम जय भवानी क्रिकेट संघ अंजप बी यांची ही स्पर्धा महाशिवरात्रीचं हे चषक महाशिवरात्री चषकाची ही पहिल्या दिवसाची दुसरी मॅच. 1 ओव्हरमध्ये धावा आहेत त्या 4. गिअर बदलावे लागतील आता आस्था 11 हेदवलीला आणि गिअर बदलण्याचा कान मंत्र द्यावा लागेल मिलिंद बोडके यांना आणि कित्येक गाड्यांचे गिअर त्यांनी बदललेले आहेत आणि आता आपल्या टीमला तशाच रन्स करायचे आहेत कारण 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे युवा नेतृत्व मिलिंद बोडके यांच्याकडून. जर का 3 लगातार षटकार मारले तर आणि ती सिक्सर हॅट्रिक मारेल का. पहिलाच बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला ढकलला, मिड विकेट कडे बॉल ट्रॅव्हल झाला, पहिली कंप्लीट, खराब फिल्डिंग झाली, दुसरा रनची चान्स मिळाली, पायाने अडवला बॉल डीप स्क्वेअर लेग मध्ये, तिसरी धाव देखील इथून कंप्लीट केली आहे प्रसाद मस्कर आणि रोशनने. गुड रनिंग. आस्था 11 हेदवली टीमला धावा मिळाल्या 3, स्कोर पोहोचलाय 7. 1 बॉल 7 धावा. सर्व व्यासपीठावर बसलेले आमचे दिग्गज खेळाडू आदरणीय चंद्रकांतजी मिनमिने, संतोषजी माळीसर, मोहन धुळे दादा, मिलिंद बोडके दादा, त्यानंतर चंदू दादा, प्रताप मिनमिने, अक्षय, रोहिदास, अविनाशजी बदे सर्वच या मॅचकडे आवर्जून बघतायत आणि असाच सामना बनवेल. सुरुवात आहे या मॅचची त्यामुळे थोडी शांत आणि संत अशी सुरुवात. शॉट बारी प्रसाद मस्करच्या बॅट मधून सिक्सर. कडक शॉट, कडक परफॉर्मन्स, दमदार षटकार. करण मनोहर बदे यांचं देखील आगमन होतंय. करण मनोहर बदे आपण स्टेज वरती यावं. आपलं अंजपकरांच्या वतीनं सहर्ष स्वागत. खतरनाक शॉट मारला प्रसाद मस्कर. खरं तर या स्पर्धेला ज्यांनी आम्हाला आर्थिक सहकार्य केलेलं आहे ते करण मनोहर बदे यांचं आगमन या ठिकाणी होतंय. करण दादा आपण स्टेजवरती या. परत एकदा प्रसादच्या बॅटमधून षटकारानंतर चौकार. आस्था 11 हेदवलीची तडाखेबंद बॅटिंग सुरू आहे प्रसाद मस्करची. रन्स पोहोचल्यात या चौकाराने. धावा संख्या 17. आता फलंदाजीचा खतरा येतो कार्तिकी 11 बार्डीसाठी प्रसाद मस्करचा. खतरनाक बॅटिंग करतोय प्रसाद मस्कर. या पिच वरती जर अशी बॅटिंग करत राहिला तर पहिली 50 या स्पर्धेची प्रसाद मस्कर ठोकेल. गोलंदाज तयार. 17 धावा. परत एकदा वाह, सुंदर, ब्युटिफुल असा षटकार. बॅक टू बॅक 3 बॉल आणि 2 षटकार 1 चौकार मारलाय प्रसाद मस्करने. 4 बॉल मध्ये धावा आहेत त्या 23. रुपेश पाटीलने पहिल्या ओव्हर मध्ये 4 रन दिल्या होत्या. 4 बॉल मध्ये 19 धावा दिल्यात त्या मात्र गोलंदाज आकाशने. मिलिंद बोडके यांनी कानमंत्र दिला अविनाश बदे यांच्याकडे. तो सल्ला देणारं लेटर त्यांनी ग्राउंड वरती पाठवलं. लेटर गेल्यानंतर आता बॅटिंग दमदार करतो प्रसाद मस्कर. धावा संख्या वेगाने वाढली. 4 बॉल आणि रन्स 23. गोलंदाज आकाश कंट्रोल मध्ये आणावं लागेल प्रसादला. परत एकदा आसमानी टोला. परत एकदा षटकार. आताच षटकार मारला शेवटच्या बॉलवर तर मिलिंद बोडके यांच्याकडून 1000. रन्स 29. आस्था 11 हेदवलीच्या स्कोरबोर्ड वरती 29 धावा. म्हणजे पहिली ओव्हर बघितल्यानंतर जर का एखादा प्रेक्षक ऑफलाईन गेला असेल 4 धावा बघून आणि तो जर आता ऑनलाईन आला असेल तर तो शॉक मध्ये असेल की 29 कशा झाला. कारण प्रसाद मस्कर बॅटिंग करतोय. 5 चेंडू 29 धावा. कार्तिक 11 बार्डीला मीटिंग घ्यायला भाग पाडलं प्रसाद मस्करच्या बॅटिंगने. आणि वैयक्तिक जर पाहिलं आपण या 29 मध्ये तर मात्र 23 धावा एकट्या प्रसाद मस्करच्या आहेत. म्हणजे 50 तो करू शकतो. अजून 13 बॉल आहेत इनिंगचे. शेवटचा बॉल आहे. लास्ट बॉल आहे. गोलंदाज आकाश वरती बरसलाय तो फलंदाजीने प्रसाद मस्कर. अंतिम बॉल फुलटॉस बॅट वरती ताकद लावली आणि चाललाय चेंडू बाउंड्री पार. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. जोरदार टाळ्यांनी बाउंड्रीचं स्वागत केलं आणि 2 ओव्हर मध्ये आस्था 11 हेदवलीचा स्कोर आहे 33. 2 ओव्हर 33.
या ओव्हरमध्ये आकाशने धावा दिल्यात 29. एकट्या प्रसाद मस्करने वन साइड जर आपण पाहिलं तर 5 चेंडूवरती 3 सिक्सर आणि 2 चौकार त्याने मारले आणि 26 धावा 5 बॉलमध्ये त्याने केलेले आहेत. पहिल्या बॉलवरती तिहेरी धाव आली आणि त्यानंतर प्रसाद मस्करने आपल्या 5 चेंडूमध्ये रन्स केल्या तर 26. दोन ओव्हर आणि 33 धावा. ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी देण्यात येतोय. बघा यापुढे आपल्या टीमच्या इतर खेळाडूंनी पाण्याच्या बॉटल रेडीच ठेवत चला. कधी पाण्याची गरज लागली तरी आम्ही पाणी देऊ. अंजप हे गाव अगदी हायवेच्या बाजूला असणारे गाव. कारण अंजप म्हटलं ना तर आताही तुम्ही बघा कर्जत तालुक्यामध्ये सहसा कंपनी नाही आहेत. अंजप हे एकमेव असं गाव आहे की जिथे मात्र कंपनी होती आणि आजही आहे. त्यामुळे या अंजप गावामध्ये आपण आहोत जिथे महाशिवरात्रीचा उत्सव आज सत्यनारायणाची महापूजा आहे. अंजपकरांच्या वतीने सर्वांना निमंत्रण आहे की आपण आज सर्वांनी नक्की सत्यनारायणाच्या महापूजेला देखील या. आणि त्या महादेवाच्या मंदिराच्या वरच्या बाजूलाच असणारं हे ग्राउंड आणि त्या ग्राउंडवरती सुरू असलेला महाशिवरात्री चषक. या वर्षीची महाशिवरात्री 2 संघांची विजयाने होईल आणि 2 ओव्हरमध्ये 33 आल्यानंतर आता फिल्डिंग इथून सेटअप केली जाते. आणि आता 3ऱ्या क्रमांकाचा बॉलर कार्तिकी 11 बार्डी संघाचा रोहित. रुपेश पाटील सर्व आपल्या नवीन खेळाडूंना घेऊन आलेले आहेत आणि रुपेश आता विश्वास टाकलाय तो रोहितवर. पहिल्याच बॉलवरती मागे चाललाय चेंडू रोशनच्या बॅटमधून डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये आला हा चौकार. 37 धावा. आस्था 11 हेदवलीच्या धावगतीमध्ये आता 37 धावा ऑन बोर्ड लागल्यात. काल झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला हरवलं. वर्ल्ड क्रिकेटमध्ये चर्चा झाली की ऑस्ट्रेलिया संघाच्या विरोधात 100% विनिंग रेट ठेवणारा एकमेव संघ आहे तो झिम्बाब्वे, ज्यांनी वर्ल्ड कप मध्ये ऑस्ट्रेलियाला 2ही वेळेस पराभूत केलेले. हिम्मत ठेवतोय रोशनच्याही बॅटमधून यावेळेला सिंगल थांबवलंय. प्रसाद आता स्ट्राईक स्वतःकडे राखेल कारण इथून 10 बॉल आहेत. नॉट आउट 27 धावासंख्येवरती प्रसाद मस्कर आहे आणि टीमची टोटल आहे ती 38. म्हणजे त्याला 50 साठी 23 धावा पाहिजेत. चेंडू 10 आहेत इनिंगचे. त्यामुळे 50 ठोकणार का प्रसाद मस्कर. फुल फॉर्म मध्ये ऑलराऊंडर, या संघाचा टॉप क्लास ऑलराऊंडर. आणि त्याच्या विकेटसाठी कार्तिकी 11 बार्डी टीमच्या रोहितला तो गोल्डन बॉल टाकायचा आहे. कारण प्रसाद मस्कर जर आउट झाला नाही तर हेदवलीच्या धावसंख्येला थांबवता येणार नाही. धावसंख्या आहे ती 38. 2 बॉल 38. शॉट प्रसाद मस्करच्या बॅटमधून गॅप आहे आणि चेंडू चाललाय बाउंड्री पार. धमाका प्रसाद मस्करचा. चौकार प्रसाद मस्करचा. पंचांनी दिलाय नो बॉल दिलाय पंचांनी. सोबत आलाय चौकार. धावा मिळती टोटल 5. 2 बॉल 43 धावा आस्था 11 हेदवलीच्या. जर का प्रसाद मस्करने 50 ठोकली तर हेदवलीचे युवा नेतृत्व मिलिंद बोडके यांच्या वतीने रोख रक्कम 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल प्रसाद मस्कर साठी. 50 साठी 19 धावांची गरज आहे. रोहित फिल्डिंग लावतोय. बॉल त्याला चांगले टाकायचे. धावा थांबत नाहीये. प्रसाद मस्करला कुठेही चेंडू टाकला तरी तो बाउंड्री पारच जातोय कारण लगातार 6 चेंडू त्याने सीमापार मारलेले आहेत. फुल टॉस फ्रीचा बॉल आहे आणि चेंडू सीमा पार. ट्रिमेंडस शॉट. वंडरफुल बॅटिंग. प्रसाद मस्करने मारलाय सिक्सर. 3 बॉल. टीमची टोटल धावसंख्या ती 49 आणि एकटा प्रसाद मस्कर नॉट आउट बॅटिंग करतोय तो मात्र 37 या धावसंख्येवर. 49 मध्ये 37 धावा.
बॉलर्स इथून तयार. तीन बॉल आणि टोटल धावसंख्येत 49. हवेत चेंडू बघायचा आता. खेळाडू दूर आहेत. दुसरा रन साठी प्रयत्न. स्ट्रायकर एंडला फेक. प्रसाद धावतोय आणि पोहोचलाय. 51 धावा. संघाची 50 कंप्लीट झालेले आणि प्रसाद म्हस्कर पोहोचलाय 39 धावसंख्येवर. 39. टीमची टोटल 51 आणि टोटल नॉट आउट बॅटिंग करतोय 39 वर. शॉट आलाय प्रसादच्या बॅट मधून ऑन साइडला. दुसऱ्या रन साठी परत एकदा कॉल दिला आणि बॅक टू बॅक दुहेरी धावा. 53 ही टोटल धावसंख्या आतापर्यंत. आस्था 11 हेदवलीची अजून एक बॉल बाकी आहे रोहितचा. 53 धावा आणि एकट्याच्या धावा आहेत प्रसाद मस्करच्या 41. खतरनाक बॅटिंग प्रसाद मस्करची. रोहितचा शेवटचा बॉल आणि तिसऱ्या ओव्हरची समाप्ती झाली. 53 धावा आस्था 11 हेदवलीच्या आणि 50 साठी प्रसाद मस्करला हव्यात धावा 9. 6 बॉल बाकी आहेत. जर का 50 ठोकली तर मिलिंद बोडके यांच्या वतीने 2000 रुपयाचा कॅश प्राइज प्रसाद मस्कर साठी. कार्तिकी 11 बार्डी टीम कडून आता शेवटचा बॉलर कोणी फिल्डिंग लावून घ्या विदाउट लॉस ऑफ टाइम. आपण फिल्डिंग इथून लगेच लावून घ्या. जय भवानी नेवाळी संघ आपण कुठेही जाऊ नका कारण यानंतर लगेच आपण सेकंड राऊंडची मॅच खेळवणार आहोत. तीन ओव्हर मध्ये 53 धावा. 4 ओव्हरने 4 रनने सुरुवात केली होती. मागच्या 2 ओव्हर मध्ये 49 धावा ठोकल्यात आस्था 11 हेदवलीने. त्यात प्रसाद मस्करच्या धावांचं योगदान जास्त आहे पण रोशन त्याला साथ देतोय कारण त्याने देखील एक चौकार मारला. आणि आता लास्ट ओव्हर शेवटची. गोलंदाज प्रशांत कार्तिक 11 बार्डी टीम कडून फुल टॉस दिलाय. पहिल्याच बॉल वरती चाललाय चेंडू सीमा पार. रोशनच्या बॅट मधून आस्था 11 हेदवलीचा स्कोर पोहोचलाय. धावा संख्या 57. खतरनाक बॅटिंग करतोय. 57 धावा. प्रसाद मस्कर नॉन स्ट्रायकरला उभा आहे. हेदवलीकरांना अपेक्षा की प्रसाद मस्कर 50 मारेल पण रोशन देखील ती चान्स घेतोय आणि त्या फुल टॉस वरती त्याने प्रशांतला कार्तिक 11 बार्डी टीमच्या विरोधात मारलाय चौकार. 57. अजून 5 बॉल बाकी आहेत. 57 धावा. प्रशांतच्या विरोधात रोशन ऑन स्ट्राइक आहे. शॉट हवेत आहे. बघायचं कॅच होईल का. थांबले प्रशांत. एक सिंगल. टीमची टोटल 58. 50 ठोकण्यासाठी प्रसाद मस्करला 9 धावांची गरज आहे. चार बॉल बाकी आहेत. 58 धावा झालेले. 9 धावा 50 साठी हव्यात. पहिली 50 महाशिवरात्री चषकाची. सोमनाथ जोशी यांच्याकडून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. प्रशांतचा हा व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव ऍड होईल. टीमची टोटल 59. अजून 4 बॉल बाकी आहेत. नितीन भोरडे यांच्या वतीने देखील जर का 50 टोकली तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. खूप पैसा आहे हेदवलीकरांकडे. गोलंदाज तयार. बॅक टू बॅक आपण बघत आहोत. व्हाईट बॉल. 60 धावा झालेले आहेत. 4 बॉल आहेत. 4 बॉल आहेत. सर्वांच्या नजरा प्रसादच्या बॅटिंगकडे. फुल टॉस बॅट वरती. बॉलर्स बॅक ड्राईव्ह. समोर होता चेंडू. 3 बॉल 60 धावा. अजून 3 बॉल बाकी आहेत. 50 साठी 9 धावा. धावा किती होतील याच्यापेक्षा प्रसाद या 9 धावा करेल का याकडे हेदवलीच्या सपोर्टरचं लक्ष लागलेलं आहे. 3 बॉल शेवटचे आहेत.
कार्तिकी 11 बार्डीचा बॉलर प्रशांत आहे राऊंड द विकेटने. राऊंड द विकेटने नो बॉल टाकलाय प्रशांतने. नो बॉल टाकलाय प्रशांतने. नो बॉल आणि आता फ्री हिट असेल प्रसाद मस्करला. नो बॉल. तरी देखील पंचांनी एक सॉफ्ट सिग्नल तर नो बॉल दिलेला आहे, पण तरी देखील आपण इथे चेक करणार आहोत आणि डिसिजन तुमच्यापर्यंत येईल. नो बॉल चेक केल्यानंतर क्लिअर नो बॉल आहे, कारण प्रशांतने फार हाईटने हा चेंडू टाकला. आला सुद्धा हाईटने आणि गेला सुद्धा हाईटने. आणि ही नोची धाव ऍड होईल. नोची धाव ऍड झाल्यानंतर टोटल 61. सगळ्यांच्या नजर आहेत प्रसाद मस्करच्या 50वर. फ्री हिटचा बॉल असेल आता. 3 बॉल 9 धावा त्याला 50 साठी हव्यात. प्रशांतचा फ्री हिटचा बॉल आहे, बिंदास्त त्याला शॉट मारता येईल. प्रसादच्या बॅटमधून स्ट्रोक आलाय. पहिली सिंगल कंप्लीट केली. दुसऱ्या रन साठी निघालाय आणि दुसऱ्या रन साठी बॅट्समन आउट. 1 रन ऍड होईल. 62 झाल्यात. 2 बॉल बाकी आहेत. नॉट आउट 42 वरती बॅटिंग करतोय तो मात्र प्रसाद मस्कर. नवीन बॅट्समन खेळपट्टीवरती जाईल. शेवटच्या 2 बॉल 50 साठी गरज आहे 8 धावांची. टोटल आहे टीमची 62. आणि फलंदाज इथे आउट. एकदा जोरदार टाळा होऊन जाऊ प्रसाद मस्कर साठी. 42 धावांची पारी त्याने खेळली आस्था 11 हेदवलीसाठी आणि टोटल 62 धावा असताना आता शेवटचा एकच बॉल बाकी असेल. एकच बॉल आहे. नवीन बॅट्समन रेडी होतोय. करण मनोहर बधे यांच्या वतीने आम्हाला आर्थिक सहकार्य करण्यात आलं आणि त्यांचं देखील आगमन या ठिकाणी होतं. करणदादा बधे यांचा देखील सत्कार या ठिकाणी आम्ही करणार आहोत. हाच एक चेंडू झाल्यानंतर करणदादा आपण या ठिकाणी यावं. अंजपकरांच्या वतीने आपला देखील सत्कार इथे केला जाईल. 1 बॉल बाकी आणि 62 धावांनी आता शेवटच्या बॉलची समाप्ती इथून केली जाईल. बघायचं आता प्रसाद मस्कर 42 धावा करून तो इथे आउट झालाय. भरपूर अपेक्षा होत्या. 50च्या अगदी क्लोज होता. ओव्हर होती पण या ओव्हरमध्ये तो 50 क्लिअर करू शकला नाही. पण आता शेवटचा बॉल इथे टाकला जाईल आणि गोलंदाज प्रशांत कार्तिकी 11 बार्डी टीम कडून फिनिशिंग बॉल. लास्ट बॉल. 1 रन इथून कंप्लीट आणि 4 ओव्हरमध्ये आस्था 11 हेदवलीने स्कोर उभारलाय 63. 64 धावांचं टार्गेट. कार्तिकी 11 बार्डी टीमला 64 रनचं टार्गेट इथून देण्यात आलेलं आहे. 64 टू विन.
विजयासाठी 64 धावांचं लक्ष घेऊन कार्तिकी 11 बार्डी टीमची सलामीची जोडी मैदानाकडे रवाना होईल. कार्तिकी 11 बार्डी टीमला काल झिम्बाब्वे संघाने मिळवलेला विजय, काल USA संघाने मिळवलेला विजय आठवावा लागेल की परिस्थिती कशी असली तरी धावा किती असल्या 64 धावा करायच्यात, म्हणजे 16 धावा प्रत्येक ओव्हरमध्ये, 2 सिक्सर आणि 1 चौकार. आणि सुचित धुळेमध्ये ती ताकद आहे. आणि सुचित आणि रोहित एकदा जोरदार टाळ्यांनी या सलामीच्या जोडीचं स्वागत. कार्तिकी 11 बार्डी यावर्षी पहिला सामना जिंकायचा आहे हा निश्चय करून रोहित आणि त्यांच्या साथीला मात्र सुचित धुळे. प्रत्येक चौकारासाठी महेश धुळे अंजप यांच्या वतीने 100 आणि प्रत्येक सिक्स साठी 200 रुपये हे महेश धुळे यांच्याकडून कॅश प्राइज आहे. प्रत्येक बॉल साठी कॅश प्राइज लावणारे हे व्यक्तिमत्व. चौकारासाठी 100 आणि सिक्सर साठी 200. चौकारांचा बादशाह बार्डी संघाचा सुचित धुळे आता किती रन्स करेल आणि किती बक्षिसांची कमाई करेल. सचिन दादा मिनमिने बॉल पाठवा अजून एक. सचिन दादा मिनमिने यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. सचिन दादा आपलं सहर्ष स्वागत. अंजपचे जे पण ग्रामस्थ या ठिकाणी आले असतील मी सर्वांना विनंती करेल, ग्रामस्थ मंडळ अंजप आंध्रड नीड आपण सन्मानाने या स्टेजवरती यावं. आणि आस्था 11 हेदवलीने 64चा टार्गेट दिलेलं आहे. आता या 64 धावा करण्यासाठी कार्तिकी 11 बार्डीचा हल्ला बॉल असेल बॅटिंग मधून. आस्था 11 हेदवलीचे सपोर्टर भरपूर आहेत, कार्तिकी 11 बार्डीचे सपोर्टर भरपूर आहेत. हेमंत तामाने घोड्यावरती चढलेत कारण सामना तेवढ्या धावसंख्येचा आहे. आदरणीय करणजी बदे यांचा सत्कार या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करेल करणजी बदे यांना की आपण या ठिकाणी यावं. आणि सचिन मिनमिने दादा यांच्या शुभ हस्ते आपण करणजी बदे यांचा सत्कार करतोय. करण दादा या आपण. पहिला बॉल रोहित साठी. पहिलाच बॉल प्रसाद मस्कर लेफ्ट हँड डावखुऱ्या हाताचा हा गोलंदाज. आणि पहिला डॉट बॉल. रोहित कडे ताकद भरपूर आहे पण ताकदीच्या जोरावरती त्याला सिक्सर मारावे लागतील. समोर फक्त चेंडू आहे आणि चेंडूवरती आपल्याला आघात करायचा आहे, ही स्ट्रॅटेजी ठेवावी लागेल. शरीरावरती लागलाय रनचा कॉल आणि रोहित साठी ही धाव थोडी डेंजर होती. रन्स कंप्लीट. लेग बायची धाव आली. टीमची धावसंख्या ओपन. आणि करणजी बदे कॅमेरामॅन थोडा कॅमेरा आपण फिरवा. ज्यांनी आपल्याला आर्थिक सहकार्य केलेलं आहे ते करण बदे यांचा सत्कार आपण सचिन मिनमिने यांच्या शुभ हस्ते. करण थँक्यू सो मच, धन्यवाद. एक बॉल डॉट आला, त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती लेग बायची धाव आली. 2 बॉल 1. आणि आता स्ट्राइक वरती सुचित. तिसरा बॉल प्रसाद मस्करचा. 3 बॉल आणि 1. जेव्हा प्रेक्षकांना वाटतं की या मॅच मध्ये काही होणार नाही तिथून मात्र फलंदाजांना मॅच आपल्या बाजूने खेचावी लागते. आणि आता सुचित धुळेला आणि रोहितला ती परिस्थिती बघावी लागेल की 3 बॉल 1 आहे. कारण हेदवली संघाने देखील सुरुवात थोडी 4 धावांनी केली होती. पहिल्या ओव्हरमध्ये रुपेश पाटीलने फक्त 4 धावा दिल्या होत्या. त्यामुळे 3 बॉल मध्ये 1 आहे. तशीच सुरुवात झाली आणि आता त्याच तोडीसोड उत्तर द्यावं लागेल प्रसाद मस्करला. सुचितच्या बॅटमधून पहिल्या चौकाराच्या दिशेने बॉल चाललाय. खेळाडू धावतो. स्वीपर मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. पहिली बाउंड्री कार्तिकी 11 बार्डीची. सुचित धुळे चौकारांचा बादशाह. 100 रुपयाचा मानकरी. महेश धुळेकडून कॅश प्राइज आहे. पर बाउंड्री पर चौकार 100 आणि पर सिक्सर 200. महेश धुळेंनी जेवढी पण बचत केलेली आहे तेवढी एका मॅच वरती लावलेली आहे. आणि 2 बॉल यावरचे बाकी आहेत. 4 बॉल 5. पाचवा चेंडू आणि खतरनाक कॅच. अप्रतिम झेल. कॅच ऑफ द मॅच. 5व्या चेंडूवरती चौकारांचा बादशाह इथून परतलाय. 5 बॉल 5 धावा आणि पहिली विकेट प्रसाद मस्कर. आणि विकेट किपरचं कौतुक असेल हेदवलीच्या. नाद केला भावाने आणि कॅच पकडली भावाने. कमेंट आली आपल्या 12th मॅनची. आणि जर का कार्तिकी 11 बार्डीने हा सामना विजयी केला तर ओम साई स्पोर्ट्स यांच्या वतीने 2000 रुपयाचा कॅश प्राइज असेल.
नवीन बॅट्समन प्रशांत आलेत. प्रशांतने लास्ट ओव्हर चांगली टाकली होती. आता शेवटचा बॉल आहे प्रसाद मस्करचा. लास्ट बॉल फर्स्ट पॉवर प्लेची ओव्हर 5 धावांनी, म्हणजे कार्तिक इलेव्हन बार्डी संघ हेदवलीपेक्षा एका धावेने पुढे. त्यांनी 4 केल्या होत्या. कार्तिक इलेव्हन बार्टीने एका धावेचा लीड घेतलेला आहे. आता येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये तो लीड त्यांना कायम ठेवून 64 चेस करायचा, म्हणजे 3 ओव्हरमध्ये आता 59 त्यांना करायचे. कारण कार्तिक इलेव्हन बार्डीने एका धावेची घेतलेली लीड, म्हणजे मिलिंद बोडक्यांना थोडं टेन्शन नक्की येईल. बाजूलाच बसले डगआउटच्या. एका ओव्हरची ती लीड होती आणि अशा लीडने आता 3 ओव्हरमध्ये त्यांना 59 करायचे. किती मेहनत घेत आहेत जय भवानी क्रिकेट संघ अंजप बीचे सर्व खेळाडू. महेश धुळे, राहुल जोगळे, अविनाश मिनमिने, पंचांच्या भूमिकेत अनिल मिनमिने, राजेश जोगळे दादा, सचिन मिनमिने. म्हणजे अंजपच्या आता बऱ्यापैकी जेवढ्या पण आमच्या या सर्व युवकांना सुट्ट्या आहेत ना, एकही घरी राहिला नाही. सगळ्यांचं योगदान आहे जय भवानी क्रिकेट संघ अंजप बी या क्रीडा स्पर्धेसाठी. सौरभ मिनमिने यांची ही मेहनत आपण बघतोय. आदित्य यांची सुद्धा प्रचंड अशी मेहनत. 3 ओव्हर 59. भूषण आलाय आस्था इलेव्हन हेदवलीचा. समोर येतो बॅट्समन रोहित. 17 बॉल 59. बार्डी टीमचे फलंदाज इतके स्ट्रॉंग आहेत ना की समोरच्या गोलंदाजाला बघूनच भीती वाटेल, पण त्यांच्या बॅटमधून ते स्ट्रोक येत नाहीयेत जे सध्या हवेत. रोहितच्या बॅटमधून स्ट्रोक आलाय. इथून मात्र दुसऱ्या रनचा वेगवान प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. 16 बॉल आणि 57 धावा पाहिजेत. 16 बॉल 57. पॉवर हिटिंग बॅटिंगची गरज आहे. 7 धावा झाल्या. 16 बॉल मध्ये 57 पाहिजेत. भूषण ओव्हर द विकेटने बॉलिंग करतोय. शॉट हवेत आहे, शॉट हवेत आहे. पॉइंटचा खेळाडू मागे चाललाय. 1 रन कंप्लीट. दुसरीसाठी बघायचं फिल्डिंग करण्यात आलेली. वा, गुड फिल्डिंग. फेक चांगली. धावा मिळाल्या 2. 9 धावा झाल्यात. 15 बॉल करायच्या धावा 55. 15 बॉल 55. टेक्निकल बॅटिंग करण्यासाठी सरावही तेवढाच हवा असतो. थोडा सराव कमी झाला असावा रोहित आणि प्रशांतचा, पण प्रयत्न ते करतायत विदाउट प्रॅक्टिस. थेट मैदानावरती आणि हा शॉट फसलाय डीप स्क्वेअर लेग मध्ये. विकेट. कार्तिक इलेव्हन बार्डीचा रोहित आउट. 14 बॉल आता 55 हव्यात. खरं तर कर्जत तालुक्यामध्ये सागर सावंत अर्थात दादूच्या क्लबमध्ये लेदर बॉल असेल किंवा टेनिस बॉल असेल, ज्याचं मार्गदर्शन घेणारा खेळाडू म्हणजे युवराज. आणि हा नवीन यंग टॅलेंटेड प्लेयर कार्तिक इलेव्हन बार्डी टीम कडून आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये उतरतोय. रन्स आता 55 पाहिजे. चेंडू आहेत ते 14. खूप साऱ्या रन अजून करायचे. भूषणच्या विरोधात युवराज आता स्ट्रायकर एंडला उभा असेल आणि 14 बॉल 55. अर्थात भूषण या बॉलरच्या या ओव्हरचे 2 बॉल बाकी आहेत. बॉलर्स तयार. युवराज यंग टॅलेंटेड प्लेयर आहे, चांगल्या टच मध्ये. सागर सावंत अर्थात दादूकडे तो चांगला प्रशिक्षण घेतोय. आणि गेल्या गेल्या मैदानावरती त्याच्या बॅटमधून स्ट्रोक निघाला. पॉइंटचा खेळाडू भरपूर धावतोय बॉल अडवण्यासाठी. समोरून खेळाडू आलेला. पहिली कंप्लीट. दुसरीसाठी निघाले. 2 धावा पूर्ण केल्यात. 53 धावांची अजून गरज आहे. 11 धावा झालेल्या आहेत. 13 बॉल आणि 53 धावांची गरज आहे. युवराज सिंगने 12 बॉल मध्ये 50 ठोकली होती. 13 मध्ये 53. जर या 13 बॉल मध्ये 53 धावा झाल्या तर कार्तिक इलेव्हन बार्डी कडून युवराज सिंगचा रेकॉर्ड नक्की तोडला जाईल पूर्ण टीम कडून. शेवटचा बॉल होता भूषणचा. ओव्हर कंप्लीट. 12 बॉल आणि 53 धावांची गरज. पहिल्या ओव्हर मध्ये असणारी लीड मात्र या ओव्हर मध्ये मागे पडली. आता 12 बॉल 53 धावा कंपल्सरी करायचे. चला चला, जास्त वेळ घेऊ नका आस्था इलेव्हन हेदवली. 12 बॉल 53 धावा फार मोठं टार्गेट. सध्या
मजबूत स्थितीमध्ये आस्था इलेव्हन हेदवली, कारण समोरून प्रशांतच्या बॅटमधून स्ट्रोक येत नाहीये. षटकार चौकार जोपर्यंत येणार नाहीत तोपर्यंत 12 बॉलमध्ये 53 धावा चेस करणं हे थोडंसं कठीण वाटेल. पण प्रशांतच्या आकर्षक बॅटिंगने जर का या रन्स करायला त्याने सुरुवात केली तरच समोरच्या टीमला खरं तर थोडासा मी म्हणेल की दणका तो देईल. आणि त्यासाठी आता ही ओव्हर इम्पॉर्टंट आहे, मॅच डिसाईड करणारी ओव्हर आहे. पहिलाच बॉल शरीरावरती, प्रशांत डॉट खेळला. आता 11 बॉल 53, नो चान्स. प्रशांतची बॉडी स्ट्रॉंग आहे, सातत्यानं तो जिम करतो. सकाळी देखील त्याने भरपूर सराव केला आणि आता ती ताकद जो व्यायाम करताना वापरतो ती आता क्रिकेटच्या मैदानावर वापरायची. शॉट भारी आहे प्रशांतच्या बॅटमधून. 1 रन, 10 बॉल आणि 52 धावांची गरज आहे. 10 बॉल 52. शांत झालंय, संपूर्ण वातावरण शांत आहे. वाऱ्याची झुळूक, हवा देखील मैदानावरती चांगली आहे आणि सामना 10 बॉल 52 आहे. स्कूप करण्याचा, उडवण्याचा प्रयत्न करत होता आणि इथून विकेट एकाला गमवावी लागेल. बॅट्समन आउट. 9 बॉल 52 आणि तुषार चाललाय. म्हणजे जो फलंदाजीमध्ये हुशार आहे असा तुषार ओपन टीम मध्ये एकेकाळी त्याने आपला खेळ दाखवलेला आहे. आता संघाला ज्यावेळी कठीण परिस्थितीमध्ये गरज आहे, 9 चेंडूमध्ये 52, आणि तेव्हाच इन्व्हाइट केलं टीमने तुषारला. प्रशांतच्या बाहूमध्ये जेवढी ताकद आहे ती ताकद त्याला आजमावी लागेल आणि गोलंदाज रोशनच्या अगेन्स्ट ते सिक्सर मारावे लागतील. शॉट भारी आहे, बरोबर उडवलाय आणि बघायचं चेंडू सीमा पार. पहिला षटकार बार्डी टीमच्या प्रशांतचा. 18 धावा ऑन बोर्ड लागल्यात, म्हणजे झिम्बाब्वेला 120 बॉल लागले होते 6 मारायला. कार्तिक इलेव्हन बार्डीच्या प्रशांतने सकाळी केलेला सराव आणि त्यानंतर मारलेला षटकार खतरनाक. एका दिवसामध्ये मेहनत करायची आणि त्याच दिवसामध्ये रिझल्ट घ्यायचा हे प्रशांतने दाखवले. धावसंख्या 18. वा, यावेळेस देखील चेंडू लेफ्ट केला पण व्हाईट बॉल, एक्स्ट्राची धावा ऍड होईल. 19 धावा बॅटिंग करणारा कार्तिक इलेव्हन बार्डीच्या. 64चा टार्गेट आहे. आस्था इलेव्हन हेदवलीकडे थोडी मजबूत स्थिती आहे. शॉट भारी आहे प्रशांतचा, हवेत आहे, बघायचं कॅच कोण पकडेल आणि कॅच ड्रॉप. 1 रन, 20 धावा आणि आता सर्वांच्या नजर आहेत बॅटर तुषारकडे. कारण ज्या खेळाडूच्या बार्डी क्रिकेट मधून खेळताना बरेचसे रेकॉर्ड आहेत, त्या रेकॉर्डविड बॅटरकडे बार्डीचे सपोर्टर बघतात की आता तो धमाका कसा असेल या मॅच मध्ये. स्टेप आउट करून पुढे खेळण्याचा प्रयत्न होता. खर तर येत्या या 2026 वर्षे लकी आहे तुषारसाठी. 2 त्याच्या 50 आहेत वॉर्मअप मॅचेस मध्ये. कट केलाय, वा खतरनाक. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल झाला, खेळाडू धावतोय, लास्ट मोमेंटला अडवलाय बॉल. गुड फिल्डिंग, व्हेरी गुड फिल्डिंग, एनर्जी. आणि 3 ओव्हरचा खेळ संपला. धावा झाल्यात 22. करायच्या धावा ही मॅच जिंकण्यासाठी एका ओव्हरमध्ये 42. म्हणजे ज्या प्रसाद मस्करने एकट्याने केल्या त्या आता एका ओव्हरमध्ये करायच्या. अविनाश मिनमिने यांच्या देखील पायाला थारा नाही, इतकी मेहनत त्यांची चालू आहे. एका ओव्हरमध्ये 42. जय भवानी क्रिकेट संघ अंजप बी यांच्या वतीने केलेले हे उत्तम नियोजन. महाशिवरात्रीची ही स्पर्धा आणि अंजपच्या क्रीडांगणावरती इतकी सुंदर स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. एक ओव्हर आणि 42 ची गरज आहे. प्रशांत धावतो दुसऱ्या रन साठी. 2 धावा मिळाल्या. ओव्हर थ्रो झालाय, तिसऱ्या रन साठी देखील निघालेत. परत आता ते चेंडू चौथीसाठी देखील बघायचे जातील का. 3 धावा आल्या. 5 बॉल 39 हव्यात. जय भवानी नेवाळीचे कॅप्टन आपण स्टेजकडे येऊन थांबा.
3 बॉल आणि 39. जय बाबांनी नेवाळीचे कॅप्टन आपण स्टेजकडे येऊन थांबा, कारण हा सामना, या सामन्यावरती जवळपास आता फॉर्मॅलिटी शिल्लक ठेवलेली आहे आस्था 11ने. शॉट भारी आहे, बरोबर बॅटवरती घेतला आणि मिड विकेटला हा चौकार. कार्तिकी 11 बार्डीचा स्कोअर पोहोचला या चौकाराने, धावा 29. म्हणजे बार्डी देखील कमी नाहीये हे दाखवत असताना शेवटच्या क्षणी देखील फलंदाज चांगले स्ट्रोक मारतात. प्रवीण बुंदाटेच्या बॅटमधून हा चौकार आला, म्हणजे गोलंदाजाने चेंडू बुंद्यात टाकण्याच्या पूर्वीच प्रवीण बुंदाटेचा हा चौकार आला. वाह, सुंदर शॉट. परत एकदा एक सिंगल मिळेल. सामना आता फारच दूर राहिलाय. 30 धावा केल्यात. कार्तिक 11 बार्डीची धावसंख्या झालेली आहे 30. जर का 40च्या आतमध्ये थांबवलं असतं आस्था 11 हेदवलीला, तर सामना मात्र काटेकी टक्कर बघायला मिळाली असती. पण आता एक बॉल आणि जस्ट फॉर्मॅलिटी. इनिंग कंप्लीट, अजून एक बॉल बाकी आहे. वाईट बॉल टाकला बॉलरने. प्रशांतने मात्र आज शेवटपर्यंत बॅटिंग केली. सकाळी त्याने ठरवलं होतं की मी जर का मैदानात उतरलो तर मी नॉट आउटच राहिला, आणि सध्या तो नॉट आउटच आहे. लास्ट बॉल फेस करेल. आणखीन एक वाईट बॉल. गोलंदाज सुद्धा प्रशांतला गोलंदाजी करताना थोडे दमले असतील, इतकी चिवट केली आज केली ती मात्र प्रशांतने. एक बॉल बाकी आहे आणि यानंतर सेकंड राऊंडची मॅच होईल. जय भवानी नेवाळीचे कॅप्टन या, आणि शेवटचा बॉल, आणि शेवटच्या बॉलवरती प्रशांतचा स्ट्रोक. चौकाराच्या आसपास चेंडू आणि जिंकलाय तो मात्र आस्था 11 हेदवली. अभिनंदन टीम. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. बॉलिंग करताना 1 विकेट आणि बॅटिंग करताना 42 धावांची इनिंग खेळली तो अष्टपैलू खेळाडू हेदवली संघाचा प्रसाद मस्कर ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. आणि मी मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी प्रसाद मस्करला इन्व्हाइट करेल की प्रसाद आपण स्टेजवरती या, आणि मी या ठिकाणी दोघांनाही आमंत्रित करेल, करणजी बदे आणि मोहनदादा धुळे या दोघांनाही मी आमंत्रित करेल की आपण दोघांनी या. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि 2.5 लिटर कोल्ड्रिंक